आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू। इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत निवासी शाळा, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, नर्सरी ते इयत्ता 12वी सायन्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यता प्राप्त आदर्श महाविद्यालय, BA, BCom आणि BSc, आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, BSc MLT, BSc MIT, DMLT, PGDMLT आणि ADMLT। निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 02488 29 71 04। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर संगमनेर तालुका ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे। संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी या ठिकाणी ही घटना घडली आहे। निमगाव टेंभी येथील चेतन दत्तात्रय सूर्यवंशी यांची 2 मुलं विपुल आणि विवेक हे ओट्यावर खेळत असताना अंधाराचा फायदा घेत त्यातील विपुल याच्यावर बिबट्यानं हल्ला केला। शुक्रवारी रात्री 8 वाजता ही घटना घडली। भावाला बिबट्यानं पकडल्याचं पाहून विवेक मोठ्यानं ओरडत सुटला। त्यानंतर त्याची आई वर्षा, वडील चेतन हे बाहेर आले आणि त्यांनी समोरचं दृश्य पाहताच त्यांची भीतीनं गाळण उडाली। अशाही अवस्थेमध्ये त्यांनी आरडाओरडा केला। यावेळी शेजारी धावून आले आणि बिबट्याच्या तावडीतून चिमुरड्याची सुटका केली। तर यामध्ये हा चिमुरडा गंभीर जखमी झाला। जखमी विपुलच्या मानेवर, कानावर खोलवर जखमा झाल्यात। त्यानंतर त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं गेलं। बिबट्यानं हल्ला केल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी विपुल याच्या प्रकृतीची चौकशी केली। 2-3 दिवसापूर्वी माझ्या मुलावर बिबट्याने हल्ला केला आणि जवळपास तो सुमारे 8:30च्या दरम्यानमध्ये तो हल्ला झाला। तर आमच्या मंडळीने तो बघितला आणि त्यावेळेस बिबट्याने मानेला धरलेलं होतं। तर तिनं बघितल्यानंतर गावातल्या पण 2-4 माणसांनी आरडाओरडा करून त्याच्या तावडीतून सोडवलं असं। नंतर मग इथं दवाखान्यात आणलं आणि दवाखान्यात आणल्यानंतर आता आहे ना उपचार चालू आहे आणि आता बरं वाटतं होतं। वन विभागाचे लोक येऊन गेले का? हो, येऊन गेले। वन विभागाचे लोक आहे ना 3 वेळेस येऊन गेलेले। त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं तुम्ही हे करावं, दवाखान्यात कोणत्या नाही, आम्ही आमचा खर्च द्यायला तयार आहे असं। आता आम्ही गावात राहून सुद्धा गावामध्ये असं बिबट्यांचं सुळसुळाट झालेला आहे आणि पिंजरा वगैरे लावून त्याचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे असं एक माझं मत आहे। घटनेचं गांभीर्य ओळखून ज्या ठिकाणी हल्ला झालाय तिथं तात्काळ पिंजराही लावला गेला। तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जखमी विपुलच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होतीये। संगमनेर आणि अकोले तालुक्यामध्ये बिबट्यांचा मोठा रहिवास आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झालाय, अनेक गंभीर जखमी झालेत। तर विशेषतः लहान बालकांना देखील बिबट्यानं आतापर्यंत लक्ष केल्यामुळं वन विभागाचे स्थानिक अधिकारी याची फारशी गांभीर्यानं दखल घेताना दिसत नाहीत। सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर। डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 96 23 25 67 22।